नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशनतर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपली सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचं जे रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट झालेलं आहे आणि फायनली आपल्याला जी डेट आहे रजिस्ट्रेशनची MBBS BDS BMS BHMS साठी ती भेटलेली आहे। आणि ते एक्झॅक्टली डेट काय आहे, आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे, आपली काउन्सिलिंगचे स्टेप्स कसे राहतील ते सर्व या PDF मध्ये दिलेले आहे। आणि यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की ही नोटीस नंबर 3 आहे। ऑलरेडी 2 नोटीस मी माझ्या ग्रुपला टाकले होते, तुम्हाला जर ते बघायचे असतील, जॉइन करायचं असेल तर फ्रीचा ग्रुप आहे, तुम्ही ते जॉइन करू शकतात। तर ही नोटीस नंबर 3 आहे, नीट UG 2026 ची ही नोटीस आहे। ही 5 तारखेला पब्लिश झाली, म्हणजे ही रात्री लेट झाली होती, म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत। आणि आपलं जे रजिस्ट्रेशन आहे MBBS BDS साठी ते आज सुरू झालेलं आहे। हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ओनली फॉर MBBS BDS कोर्सेस। हे तुम्हाला इथे दिसत असेल, हे फक्त MBBS BDS साठी आहे, जे की 6 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत सुरू झालेलं आहे। आणि आपल्याला आता जे रजिस्ट्रेशन आहे MBBS BDS साठी ते करायचं आहे। म्हणजे जर तुम्हाला कमी मार्क्स असतील, IQ कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, किंवा जर तुम्हाला जास्त मार्क्स असतील, स्टेट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, 85% गव्हर्नमेंटमध्ये किंवा 100% प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, तरी तुम्हाला ह्या वेबसाईटला महाराष्ट्राच्या CET सेलला रजिस्टर करावं लागेल। फक्त 2च अटी आहे, एक तुमचं 11वी 12वी जे आहे ते महाराष्ट्रात झालं पाहिजे, दुसरं म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल पाहिजे। जर ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन नक्की करायचं आहे, कारण या रजिस्ट्रेशनमध्ये आपला जो CET सेलचा कट ऑफ असतो तो आपल्या ऑल इंडिया कोटापेक्षा कमी जात असतो, म्हणून इथं तुमचं चांगल्या कॉलेजला लागण्याचे चान्सेस जास्त असतात, ते पण कमी मार्क्सवर। तर ही तुम्हाला गोष्ट क्लिअर असेल। आपलं आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे, फक्त 12 तारखेपर्यंत चालणार आहे, ते पण तुम्ही वेळ नीट बघून घ्या। नंतर पेमेंट कधीपर्यंत करायचं, तर पेमेंटसाठी आपल्याला 1 दिवस एक्स्ट्रा दिला आहे, ते म्हणजे 13 तारखेपर्यंत दिलं आहे। अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीज। आता पेमेंट फॉर दिस रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलं तरच तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर्ड धरले जाणार। जर तुम्ही पेमेंट केलं नाही आणि फक्त तुम्ही सबमिट करून दिलं, तुम्ही पेमेंट करायचं विसरून गेले, तर मग तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर्ड धरले जाणार नाही। अशा छोट्या छोट्या चुका तुम्हाला नीट सांभाळून घ्यायच्या आहे। आणि जे काही आपले कॅन्डिडेट्स आहे त्यांचं आपण रजिस्ट्रेशन स्वतःच करत असतो आणि सर्वे चॉईस फिलिंग पण करतो। जर तुम्हाला वाटतंय की रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः करावं, तुम्ही तुमच्या साईडने करावं, तर कॅफेकडे तुम्ही आमचा नंबर देऊ शकता, तर ते त्याच्या थ्रू आपण जे रजिस्ट्रेशन आहे ते त्यांना गाईड करत असतो, मग ते तसं करतात। जर पेड काउन्सिलिंगसाठी आपल्या हातात जास्त वेळ नाही आहे, आता आज उद्यामध्ये जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, 6827551880। कारण आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो आतापर्यंत रजिस्ट्रेशनची, ती आता सुरू झालेली आहे। आणि आता आपल्याला फक्त जे आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फक्त 12 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे। तुम्ही थोडा पण चुका केला तरी तुमचं नाव तुमच्या कॅन्डिडेट लिस्टमध्ये येणार नाही, मेरिट लिस्टमध्ये येणार नाही। तर असं काहीच नका करू, अशा छोट्या छोट्या चुका टाळ्या आणि थोड्याफार पैशांकडे बघू नका। काउन्सिलिंग प्रॉपर घ्या आणि एक प्रॉपर काउन्सिलर जॉईन करा। आणि जर तुम्ही काउन्सिलर जॉईन करत असाल तर त्याच्यावर प्रॉपर जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सर्व नीट सबमिट करा, जे काही अपडेट्स आहे ते त्यांच्याकडनं मागून घ्या, आणि असंच जे PDF वगैरे हे सर्व त्यांच्याकडनं मागून घ्या। आता पेमेंट आपल्याला 13 तारखेपर्यंत करायचं आहे। अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन्ड कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्वेस्टेड डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल। तुम्हाला सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड केव्हा करायचे, तर 6 ते 13 मध्येच करायचे आहे तुम्हाला। नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं ऑनलाईन मोडनेच होणार आहे, स्क्रुटिनिटी सेंटरने, ते 7 ते 14 मध्ये। आणि जे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट आहे पब्लिकेशन ती 15ला होईल, आणि परत ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती पण 15लाच पब्लिश होईल। आता सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी, candidates need to submit necessary supportive documents, proof for making any correction, no changes will be entertained without supportive documents। आता इथं तुम्हाला जर काही करेक्शन वगैरे करायचं असेल तर 16 ते 17 तारखेमध्ये आपल्याला वेळ दिला जातो, आणि तुम्हाला तेव्हाच जे सर्व करेक्शन आहे ते करावं लागतं। आणि त्यामध्ये पण तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स जे ते प्रूफसाठी सबमिट करावं लागतात, जर काही करेक्शन असेल तर, नाही तर मग करेक्शन जे ते एंटरटेन केले जात नाही, ते होत नाही। पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट, आता ही जी होती ही रजिस्टर्ड कॅन्डिडेटची मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल होती, आता इथं फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती ग्रुप A साठी फक्त MBBS BDS साठी पब्लिश होईल 18 तारखेला। आणि 18 तारखेला आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर होतील की आपला नंबर लागेल का नाही। पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे ते 18 तारखेला होईल। नंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग आपल्याला कधी करायची, तर 19 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिला आहे की आपण चॉईस फिलिंग करू शकतो। आपल्या हातात जास्त दिवस नाही आहे, आपल्या हातात त्यांनी फक्त 4च दिवस दिले। 4 दिवसात तुम्हाला जी काही चॉईस फिलिंग आहे ती करायची आहे आणि लॉक पण करायची आहे।
लॉक केली नाही तर चॉईस फिलिंग गृहीत धरली जाणार नाही. आणि कॅप राऊंड 1चं डिक्लेरेशन आपल्याला रिझल्टचं 23 तारखेला येईल आणि फिजिकल जॉईनिंग तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं आहे तिथं तुम्हाला 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत जॉईन करायचं आहे. आता या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स पण काही दिलेले आहे ते आपण एक शॉर्टमध्ये बघून घेऊया. फॉर MBBS म्हणजे ज्यांनी क्वालिफाय केलं आहे नीट परीक्षा तेच लोक इथं रजिस्टर करू शकतात. रजिस्ट्रेशन शाल बी कम्प्लिटेड ओनली थ्रू द ऑनलाईन ॲडमिशन पोर्टल. तुमचं जर तुम्ही कोणाला ऑफलाईनमध्ये भेटत असाल किंवा जर तुम्हाला कोणी सांगत असेल की आम्ही तुमची सीट बुक केली आहे तर त्याच्यावर भरोसा ठेवू नका. तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑनलाईनच करावं लागतं आणि सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत असते अलॉटमेंटपर्यंत. कॅन्डिडेट शाल अपलोड ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट्स. सर्व जे डॉक्युमेंट्स आहे ते प्रॉपर फॉर्मॅटमध्येच तुम्ही अपलोड केले पाहिजे. ते पण जे ब्राउचर अकॉर्डिंग फॉर्मॅट आहे त्यामध्येच. तुम्ही जर वेगळं फॉर्मॅट अप्लाय केलं तर ते गृहीत धरले जाणार नाही. की जर तुम्ही EWS कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्हाला लेटेस्ट फी स्ट्रक्चर तुमचं लेटेस्ट जे EWS सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे म्हणजे 26-27चं रेटिंग द सेम. आता तुम्ही जर कोणत्या रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायच्या अगोदर प्रॉपर जे ते नीट बघून घ्या. नेसेसरी कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला सर्व प्रॉपरली अपडेट करायचे आहे, सर्व अपलोड करायचे आहे. आणि त्यानंतर हे पण इम्पॉर्टंट होतं की सर्व जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करताय हे तुमच्या जबाबदारीवर तुम्ही अपलोड करणार. त्यात जर काही मिस्टेक्स निघाले तर ते परत करेक्शन तुम्हाला करावं लागेल. जर ते झालं नाही, जर तुम्ही ते केलं नाही तर मग तुमचं जे CET सल्ला रजिस्ट्रेशन आहे ते फेल होईल आणि तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. म्हणून ही गोष्ट तुम्ही हे पॉईंट जे ते लक्षात घेतले पाहिजे. आणि काउन्सिलिंगसाठी आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे तर आज किंवा उद्यामध्येच काउन्सिलिंग घ्या. 12 तारखेच्या आत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपण लास्ट डेटला कोणाचंच रजिस्ट्रेशन किंवा कोणाचीच काउन्सिलिंग घेत नाही. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्हाला आजमध्येच काउन्सिलिंग घ्यावं लागेल. तेव्हा कुठे आपण 10 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतो सर्व डॉक्युमेंट्स वगैरे चेक करून. आणि आपलं जे पुढचं नोटीस आहे ते पण आपण लवकरात लवकर तुमच्यासमोर दाखवूयात आणि जे काही प्रोसेस आहे ती पण मी एक्सप्लेन करेल. धन्यवाद.